बुलेटिनची सुरुवात करूया एक महत्त्वाच्या बातमीने। हनी ट्रॅपची पाळमुळे जळगाव पर्यंत पोहोचल्याचं समोर आलेलं आहे। प्रफुल्ल लोढा याच्यावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल झालाय। लोढावर अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोस्को आणि बलात्काराचा गुन्हाही दाखल झालाय। 62 वर्षीय लोढावर एका 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। तसंच मुलींचं अश्लील छायाचित्र काढल्याचाही त्याच्यावर आरोप आहे। आणि एवढंच नाही तर मुलींना लोढा हाऊस या ठिकाणी डांबून ठेवून धमकावल्याचा आरोपही करण्यात आलाय। नेत्यांवरील गंभीर आरोपांमुळे लोढा चर्चेत होता। 2024 मध्ये लोढाला वंचितकडून उमेदवारी मिळाली होती, मात्र 5 दिवसातच लोढा यानं उमेदवारीतून माघार घेतली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आहेत। मंगेश, आता हनी ट्रॅपची ही पाळमुळे जळगाव पर्यंत पोहोचल्याचं समोर आलेलं आहे, का अधिक माहिती या संदर्भात? नक्की दीपाली, खरं तर काँग्रेसचे नेते जे आहेत नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने विधिमंडळात जो आरोप केलेला होता हनी ट्रॅपचा, खरं तर या हनी ट्रॅप नंतर जे आहे नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण जे आहे हे सध्या राज्यात चर्चेत आहे। मात्र यानंतर आता जळगावमध्ये देखील अशाच पद्धतीचा हनी ट्रॅपचा प्रकार जो आहे हा समोर आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी या हनी ट्रॅपचा संबंध जो आहे तो आता जळगावपर्यंत पोहोचलेला आहे। कारण या प्रकरणामध्ये जे आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील कथित समाजसेवक प्रफुल्ल लोढा याच्यावरती मुंबईमध्ये खरं तर 2 हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल झालेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर चकाला या ठिकाणी जे असलेलं लोढा हाऊस या ठिकाणी अल्पवयीन मुलींवरती खरं तर अत्याचार आणि त्यांचं छायाचित्रीकरण अशा स्वरूपाचे गंभीर आरोप जे आहेत ते खरं तर लोढावरती लावण्यात आलेले आहेत। अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये ते दुसरा एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये खरं तर प्रफुल्ल लोढा याला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। हनी ट्रॅपचा हा खरं तर हा गुन्हा आहे। या प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांकडून जे आहे प्रफुल्ल लोढा याची सखोल अशी चौकशी केली जात आहे। अटकेनंतर जे आहे प्रफुल्ल लोढा याची जळगाव, जामनेर आणि जामनेर तालुक्यातील पहूर या ठिकाणी असलेली मालमत्तेवरती पोलिसांनी तपासणी देखील केलेली आहे। काही दुकानांची तपासणी केलेली आहे, घरांची तपासणी केलेली आहे। यामध्ये एक लॅपटॉप, काही पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे देखील पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। आणि ह्या संपूर्ण आता प्रकरणामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा याची कसूरशी चौकशी केली जात आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने नाना पटोलेंचे आरोप केल्यानंतर जे कोणी 72 अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्यावरती हनी ट्रॅपचा आरोप आहे। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे बेसिक प्रफुल्ल लोढा हा कोण आणि याचा या प्रकरणाशी नेमका कसा संबंध आहे? नक्की दीपाली, प्रफुल्ल लोढा जो आहे हा जामनेरमधील कथित समाजसेवक म्हणून वावरणारा व्यक्ती होता। खरं तर अनेक मातब्बर नेत्यांशी याचे संबंध असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने काही काळानंतर जे आहे अनेक नेत्यांवरती प्रफुल्ल लोढाने गंभीर असे आरोप देखील केलेले होते। या आरोपानंतर जे आहे खरं तर वंचितकडून जे आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जी आहे ती त्याला देण्यात आलेली होती। मात्र अवघ्या 5 दिवसात प्रफुल्ल लोढा यांनी या उमेदवारीवरून माघार घेतलेली होती। त्यानंतर जे आहे या प्रकरणामध्ये पाहायला गेलं तर जामनेरमध्ये खरं तर अनेक अशी मालमत्ता जी आहे ती प्रफुल्ल लोढाची पाहायला मिळते। ज्या पद्धतीने अनेक नेत्यांचा संबंध असल्याचा दावा जो आहे हा देखील केला जातो। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नेमकं कोणाकोणाचं नाव समोर येणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकंदरीतच गेल्या काही काळामध्ये जे आहे जामनेरमधील भाजपच्या माजी सेवकावर देखील अशा स्वरूपाचा एक गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। आणि या प्रकरणामध्ये प्रफुल्ल लोढा असल्याचं देखील माहिती समोर आलेली आहे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये खरं तर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या ठिकाणी प्रफुल्ल लोढावरती एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे। एकंदरीतच मागचं या संपूर्ण प्रफुल्ल लोढाचं बॅकग्राऊंड बघता आता नुकताच जे हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे या हनी ट्रॅपमध्ये आता नेमकं कोणाचे नाव समोर येणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश, त्यामुळे या प्रकरणात आणखी काय माहिती उघड होते हे येणाऱ्या दिवसात कळेलच। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।